राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीमध्ये येण्याची आता शक्यता निर्माण झाली आहे। राजू शेट्टी यांना महाविकास आघाडीमध्ये एक जागा मिळेल अशी सध्या चर्चा सुरू असलेली दिसते। शिवसेना ठाकरे गटाच्या कोट्यातून शेट्टी यांना हातकणंगल्याची जागा दिली जाण्याची शक्यता आहे। आघाडीत येण्याबाबत राजू शेट्टी यांची प्राथमिक चर्चा झाल्याची देखील माहिती मिळते। लवकरच ते अधिकृतपणे आघाडीत सहभागी होत असल्याची घोषणा करू शकतात। महाराष्ट्राच्या राजकारणातली ही सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे। राजू शेट्टी हे स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीतून लढणार याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात सातत्याने सुरू आहे। आणि ज्या प्रकारे हातकणंगलेबाबत भूमिका घेतली जात होती, शिवसेनेचा सॉफ्ट कॉर्नर, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा सॉफ्ट कॉर्नर दिसत होता, त्यासाठी सगळ्या घडामोडी देखील घडत होत्या। तिथल्या जिल्हाध्यक्षांच्या भेटीपासून त्यांच्यावरच्या त्या पदावरच्या त्यांना हटवण्यापासून ते राजू शेट्टी यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रियांपर्यंत त्यावरून याचा अंदाज येतच होता। आणि त्याच दिशेने आता या सगळ्या घडामोडी घडताना दिसत आहेत। महाविकास आघाडीमध्ये राजू शेट्टी यांच्यासाठी एक जागा सोडली जाईल आणि ही एक जागा शिवसेनेच्या कोट्यातली असेल अशी सध्या माहिती समोर येते आहे। आणि सध्या स्वतः राजू शेट्टी आपल्याबरोबर फोन लाईनवरून आहेत। शेट्टी साहेब, महाविकास आघाडीमध्ये तुम्हाला एक जागा मिळणार अशी सध्या चर्चा येते आहे, हे तुम्ही कन्फर्म करताय का? काय सध्या नेमकं चित्र आहे? नाही, मला नेमकं काय महाविकास आघाडीच्या मीटिंगमध्ये चर्चा झाली मला माहिती नाही। हो, आणि मी संपर्क साधलेला नाही आहे, त्यामुळे नेमकं म्हणजे काय त्यांची चर्चा झाली हीच मला माहिती नाही। शेट्टी साहेब, तुमची काय भूमिका असेल? म्हणजे ही बातमी जर जशीच्या तशी आहे असं जर आपण गृहीत धरलं आणि तुम्हाला महाविकास आघाडीतून एक जागा सोडण्याची शक्यता आहे हे कन्फर्म होत असेल तर तुमचा याला ग्रीन सिग्नल असेल की काय असेल? तर तसं महाविकास आघाडीकडून अधिकृत काय मला कळवलेलं नाही आहे। हो, शिवाय आमची भूमिका आम्ही संघटनेची एक वर्षापूर्वी स्पष्ट केल्या, वारंवार स्पष्ट केली आहे। आम्ही स्वतंत्रपणाने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे। आता आमच्या विरोधात त्यांनी उमेदवार न देता दिला नाही तर चांगलीच गोष्ट आहे, परंतु आम्ही स्वतंत्रपणाने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय त्या मताची आम्ही ठाम आहोत। म्हणजे शेट्टी साहेब, तुम्ही असं म्हणताय की महाविकास आघाडीला सहकार्य करायचं असेल तर त्यांनी उमेदवार देऊ नये, पण तुम्ही स्वतंत्रच लढणार आहात? हो, स्वतंत्रच लढणार आहे। पण जर महाविकास आघाडी आणि शिवसेनेच्या कोट्यातून ही जागा मिळत असेल तर तुमची ताकद वाढेल असं तुम्हाला वाटत नाही का? नाही, पण एकदा सगळ्या कार्यकर्त्यांनी निर्णय घेतलाय म्हटल्यानंतर तो निर्णय मला बांधील आहे ना। याविषयी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे किंवा महाविकास आघाडीतले इतर घटक पक्ष यांच्याशी तुमची काही चर्चा झाली आहे का? नाही, चर्चा झाली। उद्धवजींच्या बरोबर एक बैठक झाली, परंतु ती पाटगावच्या धरणामध्ये जे अदानी आता ते पाणी सिंधुदुर्गमध्ये नेऊन वीज निर्मिती करणार आहेत त्या संदर्भात झाली, परंतु या विषयावर काही नाही चर्चा झाली। म्हणजे राजू शेट्टीजी, पुढारी न्यूजवर शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो की तुम्ही जाहीरपणे हे सांगताय की कुठलीही कशाही प्रकारची ऑफर आली तरी सुद्धा तुम्ही महायुती किंवा महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाच्याही सोबत न जाता स्वबळावर लढणार आहात? हो, स्वतंत्रच लढणार आहे आणि तसा निर्णय कार्यकर्त्यांनी घेतला आहे आणि मी कार्यकर्त्यांच्या मताचा नेहमीच आदर करत आलेला आहे, त्यामुळे मी मताची त्या ठाम आहे। निश्चितपणे शेट्टी साहेब, हा निर्णय बदलण्याची कितपत शक्यता दिसतीये? मला तरी काही कारण वाटत नाही। आता बदलायचं असेल तर ते कार्यकर्त्यांनीच एकत्रित निर्णय घ्यावा। शेवटी प्रचार ते करणार आहेत, निवडून ते आणणार आहेत म्हणजे त्यांचं मला ऐकावंच लागेल। निश्चित, म्हणजे कार्यकर्त्यांनी जर आग्रह केला तरच फक्त हा निर्णय बदलू शकतो असं तुम्ही म्हणता? ती शक्यता मला जर कार्यकर्त्यांनी माझं वैयक्तिक मत विचारलं तर मी मांडेन त्या ठिकाणी, मग तुमच्यासमोर जे काय मांडायचं। ठीक आहे, धन्यवाद राजू शेट्टीजी। पुढारी न्यूजची तुम्ही ही सविस्तर प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल। आपली स्वबळावर लढण्याची तयारी आहे, कार्यकर्त्यांचं देखील तेच मत आहे आणि सध्या तरी स्वबळावर आपण ठाम आहोत आणि भविष्यातही राहू असं राजू शेट्टी यांनी म्हटलेलं आहे। धन्यवाद राजू शेट्टी। आपण पुढारी न्यूज